लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जेतवण धम्मसंस्कार केंद्र तेलवाडीमध्ये श्रावण पौर्णिमा संपन्न। श्रावणी पौर्णिमेनिमित्त खीरदान आणि फळांचे वाटप। याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की श्रावणी पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा एक सण आहे। बौद्ध भिक्खूंचा आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास असतो। 3 महिन्यांच्या काळात भिक्खू एका जागी निवास करून धम्माचा अभ्यास व ध्यान साधनेचे चिंतन नमन करीत असतात। या दिवशी बौद्ध भिक्खू लोकांना धम्माचे नियम व परंपरा यांचे मार्गदर्शन करून सद्वर्तनी बनविण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून गेल्या 2 वर्षांपासून प्रत्येक महिन्याची पौर्णिमा जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठणमध्ये कार्यवाहक अरुण बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाने साजरी केली जाते। पौर्णिमेच्या निमित्ताने समाज एकसंघ करून अंधश्रद्धा, जुन्या रूढी परंपरा यावर मात करून विशाल बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाची शिकवण ग्रहण करून मार्गदर्शन व्हावे या हेतूने या पौर्णिमेचे आयोजन करण्यात येत आहे। दिनांक 9 ऑगस्ट शनिवार रोजी जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी या ठिकाणी येवला येथील पूज्य भंते भारद्वाज सहसचिव जेतवन धम्मसंस्कार केंद्र यांच्या मुख्य उपस्थितीत रमाई महिला मंडळ बोधेगाव अध्यक्ष मनीषा भोंगळे, सदस्य आयुष्यामती नंदा दिनकर, अनिता भोसले, छाया भोंगळे, प्रयागबाई भोंगळे, सरस्वती भोंगळे, सुनंदा भोंगळे यांनी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती आणि बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्तीचे पूजन केले। येवला येथील पूज्य भंते भारद्वाज सहसचिव जेतवन धम्मसंस्कार केंद्र यांना महिला संघ यांनी याचना केल्यानंतर भंते यांनी बुद्ध वंदना घेऊन भंतेची धम्मदेशना संपन्न झाली। श्रावणी पौर्णिमेनिमित्त खीरदान आणि फळांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी श्रावणी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पैठण नगरी शासकीय रुग्णालयाचे वरिष्ठ सर्जन डॉक्टर पंडित किल्लारीकर, पूज्य भदंत भारद्वाज आणि मून साहेब बडोदा बँक पैठण यांच्या नेतृत्वाखाली श्रावण पौर्णिमेनिमित्त वृक्ष लागवड हा सुंदर उपक्रम राबवण्यात आला। सर्व निष्ठावान श्रद्धावान उपासक उपासिका, बालक बालिका यांना पैठण येथील सेवानिवृत्त कर्मचारी कुलकर्णी आप्पा या परिवाराने श्रावणी पौर्णिमा या शुभदिनी खीरदान व फळवाटप करून दान पुण्य कर्म केले। या कार्यक्रमात मुख्य म्हणजे दिलीप दाभाडे, तात्याराव वाघोसे, मुरलीधर दाभाडे, गौतम हिवराळे, गौतम बोरुडे, बाबासाहेब बल्लाळ, एकनाथ निकाळजे, संतोष साळवे, अरुण निकाळजे, भागवत भोसले, सुरेश घोगशे, मिलिंद धुरंधर, खामगाव जिल्हा बुलढाणा, दिलीप पाईक, अभिमान सरकटे, बाळू शेजव, ताजी खंडेराव, हिला पैठण महिला संघ, कलावती दाभाडे, शांताबाई पहिलवान, अंकिताताई तिजोरे, तिसगाव, माया हिवराळे, शालिनी शेजव, ललिता वाघोसे, अनुराधा पाईक, सरिता बल्लाळ, सुनीता पगारे, शालूबाई गायकवाड, कल्पना बल्लाळ, बालक बालिका आणि तरुण मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.